पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल झालेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर संतप्त मुस्लिम समाज रस्त्यावर. पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजवर गुन्हे दाखल करण्यासाठी मिरजेतील संतप्त मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे. मिरज शहर पोलीस ठाण्यात रामगिरी महाराजांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मुस्लिम समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याबाबत प्रक्रिया मिरज पोलीस ठाण्यात सुरू होती. मिरज DYSP प्रणिल गिल्डा यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करीत संबंधितांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिली. तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार. नमस्कार, मी प्रणिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग. आज मिरज शहर पोलीस स्टेशन येथे नुकत्याच झालेल्या काही घटनांच्या अनुषंगाने अनेक तक्रारी निवेदनाच्या स्वरूपात आमच्याकडे प्राप्त झाल्या. त्यामध्ये जेही काही नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या त्यांच्या तक्रारी आम्ही रिसीव्ह करून नोंद घेऊन त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गुहे सर यांनी सर्व जमावाला दिलेलं आहे. त्यातून शांतता व सुव्यवस्था राखावी असं आवाहनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. त्यासोबतच सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर येथे या अनुषंगाने गुन्हा दाखल असून इतर सर्व तक्रारी निवेदनं जे काही असतील त्यावर योग्य ती दखल घेऊन कारवाई केली जाईल असं आश्वासन माननीय SP सरांनी दिलेलं आहे. त्यासोबतच एक आवाहन सांगली जिल्हा पोलिसांकडून करण्यात येत आहे. ते म्हणजे नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यासोबतच कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणारा मजकूर त्या प्रकारचे स्टेटस, इंस्टाग्राम स्टोरीज किंवा पोस्ट फॉरवर्ड करू नयेत आणि सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी प्रयत्न करावेत. त्यासोबतच कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव निर्माण करणारा एखादा मेसेज, एखादी पोस्ट जर आपल्या निदर्शनास आली तर तात्काळ आपण आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला येऊन त्याची तक्रार द्यावी. त्यावर सांगली जिल्हा पोलीस तत्परतेने आणि तातडीने कारवाई करतील.